महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। या नेत्यांनी जेव्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांची संपत्ती सुद्धा या निमित्तानं समोर आलेली आहे। एकूणच जर आपण बघितलं तर 27 विद्यमान मंत्री पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानामध्ये आता उतरलेले आहेत आणि या मंत्र्यांची संपत्ती आता समोर आलेली आहे। एकूणच जर आपण बघितलं तर यामध्ये असे सुद्धा काही मंत्री आहेत ज्यांच्यावर ईडी सीबीआयच्या केसेस होत्या। यानंतर असे सुद्धा काही मंत्री आहेत ज्यांच्यावर गद्दार किंवा 50 खोके एकदम ओके असे आरोप होत होते। या सगळ्या मंत्र्यांची संपत्ती नेमकी किती आहे, गेल्या 5 वर्षांमध्ये ही संपत्ती नेमकी किती वाढली आहे हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। या लिस्टमध्ये सगळ्यात वरच्या स्थानी जे नाव आहे ते म्हणजेच एकनाथ शिंदे यांचं। तर गेल्या 5 वर्षात एकनाथ शिंदेंची संपत्ती ही एकूण 66% वाढलेली आहे। 2019 मध्ये एकनाथ शिंदेंची संपत्ती ही 7,82,00,00,000 रुपये इतकी होती, तर आता 2024 मध्ये ती संपत्ती वाढून 13 कोटी इतकी झालेली आहे। ही फक्त एकनाथ शिंदेंची संपत्ती आहे, त्यांच्या पत्नीच्या नावावर वेगळी मालमत्ता आहे। यानंतर या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जे नाव आहे ते आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। देवेंद्र फडणवीसांच्या संपत्तीमध्ये जर आपण बघितलं तर 56% एकूण वाढ झालेली आहे। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती ही 8,09,00,000 रुपये इतकी होती, आता 2024 मध्ये ती वाढून 12,06,00,000 रुपये इतकी झालेली आहे। यानंतर पुढचं तिसऱ्या क्रमांकाचं नाव आहे ते म्हणजेच अजित पवार यांचं। अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात केसेस असल्यामुळे किंवा अजित पवारांची नावं शिखर बँक घोटाळा असतील किंवा जरंडेश्वर साखर कारखाना असतील या प्रकरणात आल्यामुळे ते भाजपसोबत त्यांनी युती केली असा आरोप सतत होत असतो। आणि याच अजित पवारांची संपत्ती आता 5 वर्षात किती वाढलेली आहे तर 44% ही संपत्ती वाढलेली आहे। 2019 मध्ये अजित पवारांची संपत्ती ही 71,07,00,000 रुपये इतकी होती, आता 2024 मध्ये ती संपत्ती वाढून 103,03,00,000 रुपये इतकी झालेली आहे। यानंतर पुढचं नाव या लिस्टमध्ये आहे ते म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांचं। महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 37.9% वाढलेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांची संपत्ती 2019 मध्ये 24,07,00,000 रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती वाढून 34,01,00,000 रुपये इतकी झालेली आहे। यानंतर या लिस्टमध्ये पुढचं नाव आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांचं। छगन भुजबळ यांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 17.3% वाढलेली आहे। 2019 मध्ये भुजबळांची संपत्ती ही 26,04,00,000 रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती वाढून 30,09,00,000 रुपये इतकी झालेली आहे। यानंतर यामध्ये पुढचं नाव जे आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं। सुधीर मुनगंटीवार हे सांस्कृतिक मंत्री होते, त्याचबरोबर वन असेल किंवा मत्स्य व्यवसाय असेल ही सुद्धा खाती त्यांच्याकडे होती आणि सुधीर मुनगंटीवार यांची संपत्ती ही 26% वाढलेली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये 9,08,00,000 रुपये इतकी 2019 मध्ये त्यांची संपत्ती होती, तर 2024 मध्ये ही संपत्ती वाढून 12,04,00,000 रुपये इतकी झालेली आहे। यानंतर पुढचं नाव या लिस्टमध्ये आहे ते म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं। चंद्रकांत पाटील हे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत, त्याचबरोबर वस्त्रोद्योग असेल, त्याचबरोबर संसदीय कार्य ही सुद्धा खाती त्यांच्याकडे महायुती सरकारमध्ये होती। आणि चंद्रकांत पाटलांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर 5 वर्षात ही संपत्ती 55% वाढलेली आहे। 2019 मध्ये पाटलांची संपत्ती ही 5,57,00,000 रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती 8,72,00,000 रुपये इतकी झालेली आहे। यानंतर या लिस्टमध्ये पुढचं नाव जे आहे ते म्हणजेच विजयकुमार गावित यांचं। विजयकुमार गावित जे आदिवासी विकास मंत्री आहेत आणि त्यांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 12% वाढलेली आहे। 2019 मध्ये त्यांची संपत्ती 25,05,00,000 रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती 28,06,00,000 रुपये इतकी झालेली आहे। यानंतर या लिस्टमध्ये पुढचं नाव आहे ते म्हणजेच ग्रामविकास मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांचं। गिरीश महाजन यांची संपत्ती 2019 मध्ये 24,09,00,000 रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती 38,02,00,000 रुपये इतकी झालेली आहे। ही संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 53% वाढलेली आहे। यानंतर पुढचं नाव जे आहे ते म्हणजेच गुलाबराव पाटील यांचं। पाणी पुरवठा मंत्री असलेल्या गुलाबराव पाटलांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 75% वाढलेली आहे। 2019 मध्ये ही संपत्ती 4,07,00,000 रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती 8,29,00,000 रुपये इतकी झालेली आहे। यानंतर पुढचं नाव जे आहे ते
म्हणजेच मंत्री दादा भुसे यांचं. आपण जर बघितलं तर दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. आता दादा भुसेंची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 77% वाढलेली आहे. 2019 मध्ये त्यांची संपत्ती 10 कोटी 2 लाख रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती 18 कोटी 1 लाख रुपये इतकी झालेली आहे. यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजेच संजय राठोड यांचं. आपण जर बघितलं तर संजय राठोड हे मृद व जलसंधारण मंत्री आहेत आणि संजय राठोड यांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 219% वाढलेली आहे. संजय राठोड यांची 2019 मध्ये संपत्ती ही 5 कोटी 86 लाख रुपये होती फक्त, तर ती 2024 मध्ये जर आपण बघितलं तर 18 कोटी 7 लाख रुपये इतकी झालेली आहे. चांगलीच वाढ संजय राठोड यांच्या संपत्तीमध्ये झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. यानंतर या लिस्टमध्ये पुढचं नाव आहे भाजपचे मंत्री असलेल्या सुरेश खाडे यांचं. सुरेश खाडे हे कामगार मंत्री आहेत. त्यांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये फक्त 9% वाढलेली आहे. 4 कोटी 96 लाख ही त्यांची 2019 मध्ये संपत्ती होती, तर 5 कोटी 44 लाख ही त्यांची संपत्ती 2024 मध्ये आहे. त्यानंतर पुढचं नाव जे आहे ते म्हणजेच उद्योग मंत्री उदय सामंत यांचं नाव. उदय सामंत ज्यांना गद्दार किंवा 50 कोके एकदम ओके, शिवसेनेत फूट पडल्यानंतर हे सगळे जे टॅग आहेत ते त्यांना सुद्धा लावले गेले. आणि आता यांची संपत्ती किती आहे याबद्दल बोलायचं झालं तर 5 वर्षांमध्ये उदय सामंत यांची संपत्ती 24% वाढलेली आहे. 2019 मध्ये त्यांची संपत्ती 3 कोटी होती, तर 2024 मध्ये ती 3 कोटी 82 लाख रुपये इतकी झालेली आहे. यानंतर या लिस्टमध्ये पुढचं नाव जे आहे ते म्हणजे तानाजी सावंत यांचं. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत आहेत. त्यांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 12% वाढलेली आहे. 2024 मध्ये त्यांची संपत्ती 194 कोटी 5 लाख रुपये इतकी होती, तर आता 2024 मध्ये तानाजी सावंत यांची संपत्ती 218 कोटी 1 लाख रुपये इतकी झालेली आहे. यानंतर रवींद्र चव्हाण जे की सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 117% वाढलेली आहे. 2019 मध्ये रवींद्र चव्हाणांची संपत्ती 7 कोटी 11 लाख रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये रवींद्र चव्हाण यांची संपत्ती 15 कोटी 4 लाख रुपये इतकी झालेली आहे. यानंतर या लिस्टमध्ये पुढचं नाव जे आहे ते म्हणजेच मंत्री अब्दुल सत्तार यांचं. आपण जर बघितलं तर शिवसेना नेते अब्दुल सत्तार हे अल्पसंख्याक मंत्री आहेत आणि अब्दुल सत्तार यांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 40% वाढलेली आहे. 2019 मध्ये ही संपत्ती 19 कोटी 1 लाख रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये अब्दुल सत्तार यांची संपत्ती 26 कोटी 8 लाख रुपये इतकी झालेली आहे. यानंतर या लिस्टमध्ये पुढचं नाव आहे दीपक केसरकर जे की शालेय शिक्षण मंत्री आहेत. गद्दार हा टॅग त्यांना सुद्धा लावला गेला आणि दीपक केसरकरांची संपत्ती 64% वाढलेली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये 2019 मध्ये केसरकरांची संपत्ती ही 59 कोटी 7 लाख रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती संपत्ती 98 कोटी 5 लाख रुपये इतकी झालेली आहे. यानंतर पुढचं नाव जर आपण बघितलं तर ते आहे अतुल सावे यांचं नाव. आपण जर बघितलं तर अतुल सावे हे गृहनिर्माण मंत्री आहे. त्याबरोबर इतर मागास व बहुजन कल्याण ही खाती सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि अतुल सावे यांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 69% वाढलेली आहे. 2019 मध्ये त्यांची संपत्ती 19 कोटी 9 लाख इतकी होती. 2024 मध्ये त्यांची संपत्ती 33 कोटी 6 लाख रुपये इतकी झालेली आहे. शंभूराज देसाई पुढचं नाव आहे शंभूराज देसाईंचं. शंभूराज देसाई शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे गेले. त्यांना सुद्धा गद्दार म्हणून संबोधलं गेलं आणि देसाईंची संपत्ती गेल्या 5 वर्षात 6% वाढलेली आहे. 2019 मध्ये देसाईंची संपत्ती 13 कोटी 2 लाख इतकी होती, तर 2024 मध्ये ती 14 कोटी 1 लाख रुपये इतकी झालेली आहे. यानंतर पुढचं नाव आहे हसन मुश्रीफ यांचं. सतत ईडीच्या कारवायांनी घेरलेल्या हसन मुश्रीफ यांची या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये 33% वाढ झालेली आहे. हसन मुश्रीफ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत आणि 2019 मध्ये त्यांची संपत्ती ही 9 कोटी 66 लाख रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती 12 कोटी 9 लाख रुपये इतकी झालेली आहे. त्यानंतर धनंजय मुंडे जे की कृषी मंत्री आहेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांकडे गेले. त्यांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये 81% वाढ झालेली आहे. 2019 मध्ये धनंजय मुंडेंची संपत्ती ही 21 कोटी 1 लाख रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती 38 कोटी 3 लाख रुपये इतकी झालेली आहे. यानंतर पुढचं नाव आहे सहकार मंत्री असलेल्या दिलीप वळसे पाटील यांचं. दिलीप वळसे पाटील यांची संपत्ती गेल्या 5 वर्षात 23% वाढलेली आहे. 2019 मध्ये 4 कोटी 53 लाख इतकी संपत्ती त्यांची होती, तर 2024 मध्ये ती 5 कोटी 58 लाख रुपये इतकी झालेली आहे. यानंतर
पुढचं नाव आहे ते म्हणजेच अनिल पाटील यांचं। अनिल पाटील हे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत। अनिल पाटलांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 43% वाढलेली आहे। 2019 मध्ये त्यांची संपत्ती ही 4 कोटी 9 लाख इतकी होती, तर 2024 मध्ये ती 7 कोटी 11 लाख रुपये इतकी झालेली आहे। यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजेच संजय बनसोडे यांचं। संजय बनसोडे यांची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये 143% वाढलेली आहे। संजय बनसोडे हे क्रीडा मंत्री आहेत। याचबरोबर आपण त्यांच्या 2019च्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ती 2 कोटी 3 लाख रुपये इतकी होती, तर 2024 मध्ये ती 4 कोटी 96 लाख रुपये इतकी झालेली आहे। यानंतर मंगल प्रभात लोढा जे की भाजपचे मंत्री आहेत। मंगल प्रभात लोढा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते कौशल्य विकास, त्याचबरोबर उद्योजकता व नाविन्यता ही सगळी खाती त्यांच्याकडे होती आणि 2019 मध्ये त्यांची संपत्ती ही 158 कोटी 2 लाख रुपये इतकी होती, तर ती आता 2024 मध्ये 140 कोटी 8 लाख रुपये इतकी झालेली आहे। या लिस्ट मध्ये जर कुठल्या मंत्र्याची संपत्ती कमी झालेली असेल तर ते मंगल प्रभात लोढा आहेत। त्यांची संपत्ती ही 11% कमी झालेली आहे। 2019 पेक्षा 2024 मध्ये त्यांची संपत्ती कमी असलेलं प्रतिज्ञापत्रात तरी त्यांनी दाखवलेलं आहे। यानंतर पुढचं आणि शेवटचं नाव याच्यामध्ये आहे ते म्हणजेच बाल विकास, महिला व बाल विकास मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांचं। अदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। अदिती तटकरे यांची संपत्ती तब्बल 771% वाढलेली आहे। 2019 मध्ये अदिती तटकरे यांची संपत्ती ही फक्त 39 लाख रुपये इतकी होती। 2024 मध्ये अदिती तटकरे यांची संपत्ती ही 3 कोटी 41 लाख रुपये इतकी झालेली आहे। तब्बल 771% वाढ अदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे। एकूणच जर आपण बघितलं तर 27 मंत्री हे होते आणि या 27 मंत्र्यांची संपत्ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। यामध्ये असे सुद्धा मंत्री होते ज्यांच्यावर सतत ईडीच्या कारवायांचं सत्र सुरू होतं। असे सुद्धा काही मंत्री होते ज्यांच्यावर गद्दार किंवा 50 खोक्यांचे आरोप होत होते आणि या सगळ्या पक्षफुटीच्या राजकारणामध्ये या नेत्यांच्या संपत्तीबद्दल अनेक चर्चा व्हायच्या आणि याच नेत्यांची संपत्ती, या मंत्र्यांची संपत्ती तुमच्या समोर दाखवण्याचा हा प्रयत्न होता। तुम्हाला या 27 मंत्र्यांच्या संपत्तीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।